कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय सच्चिदानंद रामदास बाबान की जय अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय छत्रपती शिवाजी महाराज की जे बहुता एका अवंतर अहंकाराचा भूत संचार झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे पुढील अधोगतीची लाज नेनवे आणि करिता तिचे न करावे भेदू म्हणे पाहे पा शरीराच्या या गावा जया लागी आले पांडवा तो कार्यात तू आगवा सांडोलिया इंद्र ग्रामीचे राजबिंदी अममतेची या जल्पवादी विकारकरांची मांदी मिळवणीया दुःख शोकांच्या घाई मारिली याची स्त्रीची नाही हे सांगवाया कारण काही जे ग्रासिले माया म्हणून ते माते चुकले एका चतुर्विध मज वजले जी आत्महित केले वाढते गा तो पहिला आरतू मनीचे दुसरा जिज्ञासू बोलीचे तिच्या अर्थाती जाणते ज्ञानी या चौथा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः ज्या ज्या ठिकाणी मन जाये माझे त्या त्या ठिकाणी नजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय धरू. ग्रंथराज ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका अध्याय क्रमांक 7 श्लोक क्रमांक 15-16 ओळी क्रमांक 103 ते 109. आज आपण इथे कैलासवासी बबन पाटील आवडी आमचे बाबा यांच्या दसरे विधीनिमित्त इथे सर्व जण सुखद अंतकरणाने एकत्र झालेलं. गेल्या आठवड्यातील 17 तारखेला शनिवारी बाबांना देवाज्ञा झाली आणि आज त्यांच्या दसरे निमित्त आपण इथे सर्वजण एकत्र आलो. आवटे परिवार असतील, आवटे परिवाराचे नातलग जीवलग मित्रपरिवार इथे उपस्थित झाले असेल. सरांनी सांगितल्याप्रमाणे आता तसंच त्यांचं वागणं होतं. एकदम निर्मळ शुद्ध अशा प्रकारची त्यांची शैली होती आणि त्यांच्याकडून काय शिकावं तर त्याच गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या होत्या. पण जन्माला आल्यानंतर त्यांना जे कर्तव्य करायचं होतं ते त्यांनी केलं. म्हणजे त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी सभूबाई, त्यांची 3 मुलं बाळासाहेब आवटी, भास्कर आवटी, शिवाजी आवटी, तसेच त्यांची एक कन्या शैला आढवळे. या सर्वांना याचा सांग जसं संसार प्रपंचाबद्दल ज्या पण माहिती आहेत त्या त्यांनी पुरवल्या आणि भावकीमध्ये सुद्धा म्हणजे आपल्या नातेवाईकांमध्ये सुद्धा तसाच ठसा उमटून ठेवला आणि प्रत्येक कार्याला त्या उपस्थितच असायचे. अशा प्रकारे कर्तव्य त्यांनी पूर्ण केलं. पण जे जन्माला यायचं म्हणजे तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक एक विठ्ठलाची भेटी दे हे सुद्धा त्यांनी कार्य करून घेतलं. मग ते कसं काय आपल्याकडे जर एखादी व्यक्ती वारल्यानंतर ज्या ठिकाणी त्याचा देह गेलाय किंवा जीव गेलाय किंवा ज्या ठिकाणी झोपत होता त्या ठिकाणी आपण पीठ झाकून ठेवण्याचं कार्य करतो. हे सगळं अख्ख्या महाराष्ट्रभर ही प्रथा चालू आहे. मग ज्या ठिकाणी म्हणजे पीठ झाकून ठेवल्यास ते का ठेवतात हे सर्वांना माहिती आहे. कारण जी व्यक्ती मरण पावली, मृत्यू पावली, ती व्यक्ती कुठल्या योनीला जन्माला येणार आहे हे त्याच्यावर त्या पीठावर उठलेल्या ठशानुसार समजलं जातं. मग तसंच बाबांच्या ठिकाणी सुद्धा ठेवलं गेलं पण त्याच्यावर काही उमटलं नाही. त्याचं कारण काय असेल? कारण जन्माला आल्याचे सार्थक त्यांनी करून घेतलं. कारण त्या विठ्ठलाची त्यांना भेट झाली. पण कशी झाली म्हणत असेल
तर त्यांनी एक पवित्र तुळशीची माळ घेतली आणि एक ते अनुग्रह घेऊन नाम घेतलं आणि त्याचं चिंतन केलं. त्याच्यानंतर त्यांच्या पीठावर काहीच उमटलं नाही. ज्ञानदेव म्हणे हरिपाठ नेमा आणि मागली या जन्म आम्ही मुक्त झालो. म्हणजे इथून मागे जी आपण युनी भोगत आलो, जवळजवळ 83,99,999 युनी आहेत आपल्याला आणि 84,000 लक्ष युनी म्हणजे ही आपल्याला नरदेह प्राप्त झालाय. त्या ज्या भोगून आलो त्याच्यावर पूर्णपणे पाणी होणार आहे हे मान्य केलं पाहिजे आपण, कारण हीच प्रथा आहे आजपर्यंत. मग त्यांनी ती गोष्ट केली आणि मोक्ष पदाला गेली आणि तेच आपल्याला करायचं. मग आपल्याला पहिलं हे कळायला पाहिजे की हा नरदेव जो भेटला हा दुर्लभ आहे. पहिली गोष्ट, जगामध्ये 3 गोष्टी म्हणजे मिळणं अवघड आहे. पहिलं तर नरदेव, दुसरं मुमुक्ष आणि तिसरं सद्गुरूची भेट. मग आपल्याला नरदेव मिळाला की नाही? मिळाला. मग त्याचं सार्थक काय? तर एक विठ्ठलाची भेट झाली पाहिजे, पांडुरंगाचं नाम भेटलं पाहिजे, तुळशीची माळ आपण घातली पाहिजे. त्याचप्रकारे दुसरं मुमुक्ष जागा झालं पाहिजे. म्हणजे मुमुक्ष प्रत्येकाला होत नाही की मी ह्या सर्व गोष्टी सोडून त्या मार्गाला मी परमार्थ केला पाहिजे. प्रपंच तर होतच राहतो पण परमार्थ करावा लागतो. प्रपंच असूनही नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. म्हणजे भजन पण झालं पाहिजे. नरदेहाला एक ही गोष्ट दिली, ही जी बुद्धी दिली की देवाचं भजन करता आलं पाहिजे आणि देवाचं भजन आपल्याकडून झालं पाहिजे. मग हे त्यांनी केलं. मग हे त्यांनी जाताच आपल्याला हा उपदेश करून दिलाय की मी जे केलं ते तर तुम्ही पण केलं पाहिजे. मग ते कसं होईल? तर त्याच्यासाठी सद्गुरूची भेट झाली पाहिजे. म्हणजे आजही सद्गुरू आहेत की नाही? आहेत, भरपूर असे सद्गुरू आहेत, पण आपल्याला भेटणं अवघड आहे. आपण सद्गुरूची भेट घेतली पाहिजे, त्यांच्याकडून ती तुळशीची माळ, पवित्र माळ घातली पाहिजे आणि अनुग्रह घेतला पाहिजे. त्या नामस्मरण चिंतन केलं पाहिजे. मग हा देह कसा आहे तसं सांगायला गेलं, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा. म्हणजे हा देह फक्त कशासाठी आहे की देह दिला भजन कोमटा त्याने झाला पाटा बाधी गेला. म्हणजे भजन करण्यासाठी देवाने आपल्याला हा देह दिला. मग भजन कोणाचं करायचं? तर त्या देवाचं करायचं. भजन म्हणजे टाळ अपवाद वगैरे हे घेऊन नये. भजन म्हणजे ठाईक बसनी करवा एक चित्त आणि आवडावयावर अनंत एक. म्हणजे एकाच ठिकाणी आपण जसं आता बसलं त्या ठिकाणी सुद्धा देवाचं आपण चिंतन करू शकतो, नामस्मरण करू शकतो. आणि हीच गोष्ट त्या श्रीकृष्ण भगवानाने अर्जुनाला सांगितली होती. कारण ज्यावेळेस अर्जुन युद्धप्रसंगी आला आणि कुरुक्षेत्रामध्ये आल्यानंतर भगवंताला सांगितलं की भगवंता मला तिकडे समोर घेऊन जाऊया आणि मला पाहू दे कोण कोण आले, कोण आहे माझ्या समोर. आणि त्याने पाहिल्यानंतर काय झालं की हे सर्व माझे नात लागेल, मी यांना कसं मारू? मग भगवंताने याला उपदेश केला, जर तू नाही मारलं तर कोण ना कोणतरी यांना मारणार आहे, पण मला तुझ्या हातून हे कार्य काढून घ्यायचं अर्जुना. तरी अर्जुन समजून घेत नव्हता आणि अर्जुनाला पूर्णपणे समजवण्याचं कार्य भगवंताने केलं. ते ह्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी पूर्णपणे सविस्तर माहिती केली आपल्याला. आणि तेच करण्यासाठी आपल्याला पण नरदेह भेटलाय. पण आपण नरदेहाला आल्यानंतर हे सगळं विसरून जातो. आपल्याला फक्त काय आठवतं की आपला प्रपंच, परिवार, माझी गाडी कशी होईल, माझा बंगला कसं होईल, माझं घरदार कसं होईल. पण हे कोणासाठी करतो आपण? आपल्यासाठी करतो का लोकांसाठी करतो? आपल्यासाठी नाही. मग आपली सोडवून आपण केली पाहिजे ना. आपण आपल्या जीवनातून मुक्त झालं पाहिजे, मोक्ष पदाला गेलो पाहिजे. या देहामध्ये मोक्ष पण आहे, मेल्यानंतर मोक्ष नाही, जिवंतपणेच मोक्ष आहे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली यावर मग फेरा पडे. म्हणजे ह्या देहात आल्यानंतरच आपल्याला हे सगळं घडू शकतं आणि हे घडून घेण्यासाठी आपल्याला नरदेह देवाने दिलेले आहे. मग आपल्याला काय करायचं नक्की? तर त्याच गोष्टी माऊलींनी पण सविस्तर आपल्याला सांगितलेलं आहे की ते नामस्मरण केलंच पाहिजे आणि वेळोवेळा केलं पाहिजे, एकदा नाही. म्हणून त्या ओव्यामध्ये सुद्धा सांगितलं पहा, म्हणून आपापल्या हिताकरिता हवा तो मनुष्य आजी भक्ती करतो. म्हणजे आज भक्त नाही येत का? भरपूर भक्त आहे. म्हणजे भक्ती करायचं चालले, पण ती भक्ती कशी आहे? तर डोळे झाकून आहे. आज म्हणजे डोळे असून आंधळ्यासारखी भक्ती चालू आहे. मग भक्ती कशी करायची ते पण सविस्तर माऊलींनी सांगितले. परंतु मी ज्याच्यावर प्रीती करतो असा एक भक्त म्हणजे तो ज्ञानीच आहे. म्हणजे ज्ञानासारखी आपल्याला भक्ती करायची. मग ज्ञानी कधी होऊ? ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा आज आपण माऊली म्हणून म्हणतो. तुकाराम महाराज सुद्धा जगत पदाला जे गेले, नामदेव महाराजांना सुद्धा ही जी उपाधी प्राप्त झाली. आता नामदेव महाराजांना देव कळायला नव्हता का? देव त्यांच्या सोबत आणि
तिथे सगळं संतांच्या सभेत कच्चा मार्ग म्हणून ठरलं गेलं. का तर देव त्यांच्या जवळ होता, त्यांच्या ताटात जेवत होता, त्यांच्या सोबत राहत होता. फक्त एक त्यांच्याकडे तो नाम नसल्यामुळे, त्याचं चिंतन न केल्यामुळे ते त्या संतांच्या सभेत कच्चं ठरलं. आणि तिथे गेल्यानंतर त्यांना म्हटलं की आता ह्यांना धोकून काढलं पाहिजे. मग नामदेव महाराज तिथून पळ काढला आणि सरळ देवाजवळ गेले आणि देवाला म्हटलं, अरे देवा, हे काय आहे, हे लोक तर मला मारण्याचं विचारत होते. मग देवाने हसून त्याला सांगितलं, अरे हेच तुझं सार्थक करणार होते, हेच तुझ्या जीवनाचे सार्थक करणार आहे, तू यांच्या सोबतच राहा. आणि नंतर त्यांना पुढे औंधनाथनाथाला पाठवण्यात आलं. तिथे जाऊन त्यांनी अनुग्रह घेतला. कोणाकडून? तर येसोबा खेचरांकडून. ज्यांनी माऊलीला सर्वात जास्त त्रास दिला असेल ते येसोबा खेचर, आणि त्यांच्याकडून ती प्राप्ती झाली. आणि तिथे गेल्यानंतर त्यांना तो अनुग्रह दिला गेल्यानंतर जेव्हा ते एका ठिकाणी जेवायला बसले तेव्हा देवाने कुत्र्याचा वेश घेऊन ती रोटी पळवली आणि त्याच्या मागे मग नामदेव महाराज फिरत सुटले की अरे कोरड्या रोट्या कशा खायची, ही तुपाची वाटी पण तू सांगते. तेव्हा त्यांना देव कळला. मग देव त्यांना कशात दिसला? कुत्र्यामध्ये दिसला. मग खरोखर कुत्र्यामध्ये देव आहे का? आजही देव तसा आहे. कारण का देव आहे, देव आहे, देव नटाला नाना परी भरून उरला चराचरी, देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधली पाहिजे. तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये देव आहे. नवे नवे तर ही जी चर आचार सर्व आहे तिथे सर्वीकडे देव. पण आपल्याला फक्त कसं आलं की डोळ्यावर पडवळ आलं. मग त्याच्यामुळे आपल्याला दिसत नाही. आपण डोळे असून सुद्धा अंधाऱ्यासारखं करतो, कान असून सुद्धा बहिऱ्यासारखं करतो. म्हणजे आपण कोणाचं ऐकत नाही. का? ऐकलं तर आपल्या जीवनाचा सार्थ होणार आहे. मग नामदेवरायांचं तिथं एवढं झालं. नामदेवरायांना कुत्र्यामध्ये देव दिसला. एकनाथ महाराजांना गाढवात देव दिसला. मग गाढवात खरंच देव होता का? पण त्यांनी जे एवढं गंगेतून पाणी आणलेलं ते सुद्धा गाढवाला पाहिलं. का? कारण त्यांना गाढवात देव दिसला. त्यांना पण तसं नामस्मरण ते नाम भेटलं होतं. त्याच्या योग्यतेने ते या पदाला गेले होते. ज्ञानेश्वर माऊलींचा सुद्धा निवृत्ती महाराजांकडून देवला. अधिनाथ गुरु सकळ सिद्धांता मच्छिंद्र दयाचं मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला आणि गोरक्ष वळला गहिनीपती, गहिनी प्रसादे निवृत्ती दाता ज्ञान देवाचा अर्थ उजविले. म्हणजे हे कुठून आलेलं नाम आहे? तर आदिनाथापासून आलेले. म्हणजे आजचं कालचं पर्वत नाही. जेव्हा आपला जन्म नव्हतो, जेव्हा नव्हते कोठे काही, तेव्हा होते तर देव काही. म्हणजे जेव्हा कधी कुठे काही नव्हतं तेव्हापासून आलं. आदिनाथापासून आलं कोणाकडे? तर मच्छिंद्रनाथांकडे आलं. मच्छिंद्रनाथांकडून गोरक्षनाथाकडे आलं. गोरक्षनाथांकडून निवृत्तीनाथांकडे आलं आणि निवृत्तीनाथांकडून ते ज्ञानदेवाला आलं. आणि ते ज्ञानेश्वर महाराज आज जगाची विश्वाची माऊली बनली. मग हे काय घडलं? जर त्या नाम नसतं भेटलं त्यांना तर ती गोष्ट त्यांच्याकडून घडली नसती. कारण नाहीतर आजही आपण त्यांना संन्यासाची गाडी म्हणूनच संबोधलं असतं. पण त्या एका गोष्टीमुळे त्यांना हे झालं. ओतूर बाबाजी चैतन्याची कृपा झाली आणि तुकोबरांना सुद्धा तेच नाम भेटलं. म्हणून ते आज जगत पदाला गेले. मग ही संत मंडळींनी काय केलं तर बाबा आपण करू शकतो की नाही? ते पण द्यायला चालले होते. आपल्याला कसं आहे की नाही, काही गोष्टी कळायला पाहिजे. म्हणजे हे कळून घेण्यासाठी या सर्व गोष्टी आपल्याला त्यांनी बनवून ठेवल्या, या तयार करून ठेवल्या. कारण ह्याच्यातूनच आपलं सार्थक होणार आहे आणि जीवनाला आल्याचं सार्थक आपल्याला करून घ्यायचं आहे. पण ह्या देहाला आल्यानंतर आता पहा, जेव्हा आपण आईच्या गर्भात होतो तेव्हा 7व्या महिन्यामध्ये नारायण येऊन आपल्याशी बोलत होते. पण आपल्याला हे पटतं काय गोष्ट करत? कारण आपल्याला त्यावेळेस जाण नव्हती. आणि त्यावेळेस नारायण म्हणजे भगवंताला आपण बोलत होतो की माझी ह्या विष्ठेतून तू सुटका कर आणि मला याच्यातून मोकळं कर. मग तू कसं मोकळं करा? तर भगवंताला एक वचन दिलं आपण की तू जर माझं नामस्मरण केलं तर मी तुझी याच्यातून सुटका करेल आणि तुला कुठल्या जोडीला येऊन देणार नाही, तुला मोक्ष पदाला देईल. प्रल्हादाचं काय झालं? भक्त प्रल्हाद यांचं सुद्धा तेच झालं की देवाचं नामस्मरण सतत चालू होतं. पण वडील असे राक्षस रूपी होते की त्यांनी म्हटले कुठे तुझा देव? तर ते म्हटले जिथे तुम्ही पाषाण तिथे देव. मग म्हटलं या खांबात दिसेल का देव? बोले हा. बोले बघू मी लात मारू. लात मागितलं, मारल्या मारल्या देव प्रगट झाले. असे देव. मग देव कुठे नाही अशी गोष्ट नाहीच आहे. म्हणून आपल्याला ते कळणं महत्वाचं आहे. बाकी याच्यामध्ये दुसरं आणखीन काही सांगण्यासारखं आहेच नाही. पण कळण्या इतकं काही नाही, कळून घेत नाही आपण. आणि आपण त्या स्वस्वरूपाला प्राप्त झालो पाहिजे, स्वरूपाची ओळख झाली पाहिजे. गर्भामध्ये असताना आपण देवाला वचन दिलं, गर्भवास वचन दिया भजूगा सियाराम मग गर्भार आकर खुली बुध गया खुदका आत्मारा. म्हणजे आपलं कसं झालंय की गर्भामध्ये आईच्या गर्भामध्ये असताना आपण देवाला वचन दिलं होतं की मी तुझं नामस्मरण करेन, तुलाच ओळखेल आणि तू माझ्यामध्ये आता जे आत्मा चैतन्य आहे त्याच्यात मी नामस्मरण करेन, त्याची ओळख ठेवेल आणि सर्वांना समजून सांगेल. पण जसं धरणं वायू लागता म्हणजे धरणे जसे आपल्याला व्हायला लागले
आणि बाळ बघा जन्माला आल्यानंतर ओरडत असतं, कोहम 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 ओरडत असतं, मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे. पण त्याच्या आजूबाजूला जे बसलेले असतात किंवा जमा झालेले असतात त्यांना सुद्धा माहिती नसतं की हा कोण जन्माला आलाय. म्हणून ते त्याचं नाव देतात. या देवाला गणेश म्हणतात बरं का, या देवाला अजून नाव म्हणजे अशी नावं ठेवली जातात आणि त्याच नावाने मग तो स्वतःला ओळख देतो आणि पुढे जाऊन कोणी आवाज दिला तर त्याच नावाने ओळखलं जातं. पण तसं नाहीये. खरी आपली ओळख म्हणजे आपली चैतन्य आहे. आपण त्या आत्मस्वरूपाला जाणून घेण्याचे म्हणजे घेतलं पाहिजे. आणि आत्मस्वरूप झाल्यानंतर मग आपल्याला कुठलंच काय, जसं आज बाबांच्या दशकिरीनिमित्त झालं, त्यांच्या मागे जसं पीठ झाकून ठेवण्याची प्रथाच बंद झाली. म्हणजे बीज बाजून केलेलं आहे. आम्हा जन्म मरण नाही. पण आपण शेतकरी समाज आहोत. शेतकऱ्यांचं जे एक दृष्टांत सांगेल तुम्हाला. एक शास्त्रज्ञ त्यांनी आपल्या सुनबाईला बी दिलं. म्हणजे आता 4 महिन्याचा पाऊस पडेल तेव्हा आपण पेरू आणि चांगल्या रीतीने ठेव बरं का हे जे बीज. आणि ते बीज दिल्यानंतर त्या सुनबाईने छानपैकी व्यवस्थित ठेवून दिलं. ठेवल्यानंतर त्यानंतर 4 महिन्याला शास्त्रज्ञाने सुनबाईला म्हटले आता दे बरं ते बी, मला पाऊस झालाय पेरू आपण. आणि बीज दिल्यानंतर पेरलं. जवळजवळ 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, काहीच उगून नाही आलं. मग त्याने असा विचार केला, सुनबाईलाच विचारावं की काय उगून नाही आलं. मग सुनबाईने सांगितलं मामांजी तुम्ही जसं मला दिलं होतं ना तसंच मी ठेवलं होतं. पण काय म्हणजे काही दिवसांनी त्याला ना कीड लागायला लागली म्हणून मी भाजून घेतलं. आता तुम्ही सांगा भाजलेलं बीज उगवायला येईल का? बरोबर ना. मग भाजलेलं बीज जसं उगवत नाही तसं त्या बाबांनी आपलं केलं. एकदा भजून घेतलं त्या भगवंताला आणि भजल्यामुळं म्हणजे भजलेली जी गोष्ट आहे ती पुन्हा त्या दिशेला पुन्हा येत नाही आणि कुठल्याच दिशेला येत नाही. आता लगीन समारंभामध्ये पण बघा अक्षदा टाकल्या जातात. त्या अक्षदा परत उगवल्या जातात का? नाही उगवत. कारण त्याच्यासारखं व्हायचं आपल्याला. म्हणजे मोक्ष म्हणजे मनातून सगळं निघून गेलं पाहिजे आणि काहीच राहिलं नाही पाहिजे. मजस्वी व्हायले तरी म्या नाही केले असे ज्याने ठरविले तो सुटला. म्हणजे हे सगळं कार्य आपण करतोय. कारण नर देहा आल्यानंतर प्रत्येक कार्य करायचंय. लहान असताना बाळपण आपल्याला सोसायचंय, प्रौढपणा करायचा आहे, कुमारपणात कुमारता करायची, म्हातारपणाला म्हातारपण सोसायचंय. पण ज्या आपली अवस्था होत राहणार आहे तसंच आपल्याला कार्य पुढे येत राहणार आहे. आणि आपल्याला जे कार्य येईल ते आपल्या पुढे कर्म जे ती यथासांग करायची. पण करून मी नाही केली जर असं जो ठरवेल तो याच्यातून सुटणार. पण जर कोणी म्हणेल तर मीच केले, जन्म घेणे लागेल वासनेच्या संगी. म्हणजे जर मनात वासना राहील आणि जरी मृत्यू झाला तरी पुन्हा दुसऱ्या येणीला येणं हे ठरलेलं आहे. कारण का वासना नाही मिळली. वासना मारण्यासाठी ह्या गोष्टी कराव्या लागतात. परमार्थ काय करावा लागतो की वासनेसाठीच करा. म्हणजे वासना मिळली पाहिजे. वासना नाही मिळली तर पुन्हा जन्माला येणार हे शक्य आहे, 100% शक्य आहे. पण जर वासना मिळली म्हणजे आपल्याला आपली काही इच्छा मिळल्या तर होणार. दसऱ्याच्या विधीला पहा, जर एखाद्याची इच्छा राहिलेली असेल तर आपण घरातले जेवढे मंडळी त्यांना पुन्हा एकदा पाठवून जातो. दर्शन घ्या, काही इच्छा असेल बाबांना एकदा बोलून बघा. असं करत केल्यानंतर मग कुठेतरी ते कोणी वचन दिल्यानंतर ती तृप्त होते. कारण का त्यांच्या जेव्हा अंतविधी आलेला असतो आणि त्यांची ती इच्छा राहिलेली असते की माझं हे राहिले, माझं ते राहिले. म्हणजे शेवटच्या वेळेस सुद्धा त्यांच्या अंतःकरणात ती गोष्ट उत्पन्न झालेली असते. पण ह्या बाबांच्या वेळेस तसं नाही झालं. कारण ह्यांना वाटलं की मी जे जन्माला आलो नरदेह प्राप्त झाला ती माझं पूर्णपणे यथासांग कार्य झालं आणि माझ्याकडून ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित घडून गेल्या. आणि त्यांनी जो ध्येय ठेवला त्याच्यानंतर त्यांना पुन्हा जन्माला येण्याची पात्रता राहिली आणि मोक्षपद त्यांनी प्राप्त केला. तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा सर्व इथे जे जन्माला आहेत ते मोक्षपद प्राप्त करू शकतात. फक्त त्या एका नामस्मरणामुळे, त्या नामामुळे, त्या देवाचं चिंतन केल्यामुळे तरच होऊ शकते. तसंच ह्या वेळेमध्ये पण सांगितले. कारण त्या एकाशिवाय इतर सर्व जीवांना अनादिकालापासून अहंकार भूताचा संचार झाल्यामुळे आत्मस्वरूपाचा विसर पडलाय. बघा सरळ माऊली, आता माऊलीला काय माहिती होतं की 700 वर्षापूर्वी की जी प्रजा जन्माला येणार आहे किंवा जे नरदेहाला येणार आहे त्यांना अहंकार हा असणार आहे. मग अहंकार झाल्यामुळे काय झाले, आपण आपल्या स्वतःच्या स्वस्वरूपाला विसरून गेलो. आपलं स्वरूप काय तर तसं पाहायला गेलं तर आत्मस्वरूप आहे. मग आत्मस्वरूप मला असं स्पष्ट करून सांगायचं आहे की आत्मस्वरूप म्हणजे काय की जो आपला श्वास घेतोय आणि आपण सोडतोय. आता मी मुंबईवरून आलो तर मी श्वास घेऊन आलोय का इथलाच घेतोय. तुम्ही पण इथे बसलात तर तुम्ही पण घरून श्वास घेऊन नाही आला, इथेच घेतात. म्हणजे तुमच्या आत जाणारा प्रकाश वायू आहे तोच इथे बाहेर सुद्धा आहे आणि तोच खरं पाहायला गेलं तर चैतन्य आहे. तोच देव आहे, तोच आत्मा आहे.
पण आपल्याला ओळख नाही आहे त्याची. का? तर आपण त्या स्वरूपाला प्राप्त नाही करून घेतल्यामुळे आपल्यामध्ये अहंकार, आपल्या ह्या जीवामध्ये अहंकार भरल्या तरीच पूजा करायची असेल तर फक्त ते एक नामस्मरण केलं पाहिजे. आणि कुठेही कशाही कुठल्याही परिस्थितीत तुम्ही करू शकता. तुम्ही चालताय, बोलताय, बसलाय किंवा झोपलाय किंवा बसूनच तुम्हाला जर डोळे झाकून करायचे तरी सुद्धा ते नामस्मरण तुम्ही करू शकता. आणि अशा पद्धतीने आपण जे वेदामध्ये सांगितले त्या गोष्टीला पूर्णपणे प्राप्त करू शकतो. अर्जुना, असे पहा की ते शरीररूप गावा ज्या म्हणजे परमात्मा प्राप्तिरूपी कार्याकरिता आले तो सर्व कार्यभाग सोडून देऊन. म्हणजे आता ह्या शरीर देहाला आपण जे आलोय, नरदेहाला जे प्राप्त झालोय, हे कशासाठी झालोय? ह्या गावाला जे आलोय आपण. आता तुकाराम महाराज जेव्हा वैकुंठला जात होते तेव्हा त्यांनी म्हटलं, आम्ही जातो आमच्या गावात, आमचा रामरामा घ्या. म्हणजे तुकाराम महाराजांनाच कळालं होतं की त्यांचं खरं गाव काय. पण इथे आपल्याला जे आपण शरीरात जन्माला आलेलो म्हणून आपल्याला या शरीराच्या गावा सांगितले. पण वैकुंठाला गेल्यानंतर तुकाराम महाराजांना कळालं की आपलं हे शरीर म्हणजे हे गाव नाही. कारण हा जो आत्मा चैतन्य आहे, जसं आपण कपडे बदली करतो ना तसं तो देह बदली करतो. आज ह्या नरदेहाला उद्या कुठेतरी दुसऱ्या योनीमध्ये तो प्रकट होणारच आहे. अशा प्रत्येक गोष्टी त्यांच्याकडे करणार आहेत. पण तुकाराम महाराजांनाच फक्त ती गोष्ट कळाली काय, की माझं हे काही शरीर म्हणजे हे गाव नाही. तुकाराम महाराजांना एकदा निळोबाराय भेटायला आले आणि तुकाराम महाराज एका अशा गाडीतून येत होते आणि निळोबाराने तिकडून पाहिलं की कोणाच्या तरी मुखातून पांढरून ऐकायला येते. निळोबारायला त्यावेळेस ओळखत नव्हते तुकाराम महाराज, पण त्यांची ख्याती ऐकल्यामुळे त्यांच्या जवळ आले होते आणि भेटण्यासाठी आले होते. आणि तिथे त्यांची गाठ भेट झाल्यानंतर विचारलं की तुकाराम महाराज कुठे राहतात तिथे. तर त्यांनी विचारलं तर ते म्हटले, तुकाराम महाराज मला माहिती नाही, पण ह्या देहाला म्हटले तुकाराम म्हणतात. बोले मग तुम्हाला कळतं की नाही, तुम्ही कुठे गेलेला जाता आणि तुमच्या तोंडातून अजून पण पांडुरंग चालले होते. बोले काय करू, माझ्या जीभेवर माझा ताबा नाही राहिला, माझी जीभ किती थांब म्हटलं तरी नाही राहिला. बोले अशी कशी तुमची जीभ आहे? निळोबाराय त्यांना म्हणले, बघू इकडे, पाहू तुमची जीभ. त्यांनी जीभ काढली. निळोबारायने जीभ आपल्या हातात घेतात तर त्यांच्या मुखातून ते नामस्मरण सुरू झालं. का? कारण तुकाराम महाराजांना माहिती आलं की ह्या देहामध्ये माझं काही नाही, म्हणून ते नामस्मरण त्यांचं सतत चालू होतं. आणि तेव्हा निळोबारायांना पण कळालं की हे तुकाराम महाराज म्हणतात आहे तीच गोष्ट सत्य आहे. आणि त्यांनी सुद्धा त्यांच्याकडून अनुग्रह घेतला आणि ते पण सुद्धा संत पदाला जाऊन पोहोचले. नामदेवरायांच्या घरात एक स्वयंपाकाचं 14 माणसांचा स्वयंपाक करणारी दासी, ती सुद्धा संत पदाला जाऊ शकली. कोण? ती जनाबाई. जनाबाईंना काय होतं? काहीच नाही, पण तिथे याचा संतांची संगत लागली आणि आपला मोक्ष पदाला ती प्राप्त करून घेतला. तसं बसता संतांच्या संगती कळोई कमळापती, म्हणजे संतांच्या संगती बसल्यानंतरच आपल्याला काय होणार आहे, ते कमळापती कळून येणार आहे. कमळापती म्हणजे तो भगवंत, तोच आपल्याला कळणार आहे. पण कधी? संतांच्या संगती. काही इतर कोणाच्या संगती बसल्यामुळं होऊ शकणार नाही. इतर कोणाच्या संगतीत कितीही तुम्ही बसा, धनवानाच्या बाजूला बसला तर तुम्ही धनवान होणार आहे का? नाही होणार नाही. एखाद्या सिनेमा कलाकाराच्या बाजूला बसला तर सिनेमा कलाकार होणार आहे का? नाही होऊ शकणार. एखाद्या क्रिकेटरच्या बाजूला बसला तर क्रिकेटर होऊ शकतात का? नाही होणार. कारण का? त्या गोष्टी तुम्हाला आत्मसात कराव्या लागणार, त्याशिवाय होणारच नाही. तुमच्या गोष्टी आत्मसात कराव्याच लागणार त्या गोष्टी, त्याशिवाय होणारच नाही. मग तसं संतांच्या संगती बसतात. मग संतांच्या संगती बसायचं का? की संत आपल्याला आपल्यासारखं करून देतात. आपणासारखी करीती तात्काळ नाही काळ वेळ जायला. आणि या नर देहाला आल्यानंतर आपल्याला काय करायचं की आपला तो एक देव करून घ्यावा. ते विना जीवा सोपं नाही. एरे ते माहिती दुःखाची जाती नाही आधी अवसान. तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची कीर्ती माने. म्हणजे कोणासाठी म्हटलंय? आज आपण ज्या भूमीमध्ये जन्माला आलोय ती भूमी कोणाची? शूरांची, वीरांची आणि संतांची भूमी. मग ह्याच्यापैकी आपल्याकडे कुठली तरी पदवी आहे का? किंवा आपण तशा पात्रतेचे आहोत का? शूर आहोत का आपण कुठल्या पद्धतीने? शिवाजी महाराजांसारखे आपण शूर आहोत का? एवढी पात्रता आहे का आपल्याकडे? आज शिवाजी जयंती बघा झाली आणि आता पुढे पण असतील 2 शिवजयंती आहेत. भरपूर लोक शिवजयंती साजरी करतात, पण कुठली तरी आचरण केले का शिवाजी महाराजांनी? जसं त्यांचे विचार होते त्याचे आचरण केले का? नाही केले. तुकोबाराय सुद्धा इथेच येऊन अनुग्रह घेतला, तरी त्यांच्यासारखं सुद्धा आपल्याकडे आचरण नाही. या इंद्रिय समुदायारूपी गावाच्या राजमार्ग अममतेची बडबड करण्याने इतर कामक्रोधादी विकाराचा समुदाय गोळा केला आहे. म्हणजे आता आपण जर इकडे तिकडे बसलो आणि देवाचं स्मरण नाही केलं किंवा देवाबद्दल जर नाही विचार केला किंवा नाही जर आपण वाचन केलं किंवा कुठल्याही गोष्टी देवाबद्दल नाही केलं, इतर जी बडबड आहे ती काय होणार आहे? आपल्याला
क्रोधाकडे नेणार आहे आणि अजून काहीतरी उपाधी म्हणजे विकार आपल्याला लागू होणार आहे. मग विकार असले मग आपल्याला शरीराला जे आजार होतात हे सगळे त्या कर्मामुळेच होतात. आणि आपल्याकडून यथासांग जर चांगली कर्म घडत गेली तर आपण नक्कीच त्या मोक्षपदाला जाऊ शकतो आणि चांगली गोष्ट करता करताच आपल्याला भगवंत स्वरूपाची पण प्राप्ती होऊ शकते. अशा स्थितीत दुःख व शोक याचे घाव अंगावर किती मारले तरी त्यांना त्याची आठवण सुद्धा राहत नसते. म्हणजे अशा पद्धतीत किती दुःख आलं तरी आपण आज दुःख करतो आणि उद्या विसरून जातो, आज शोक करतो आणि उद्या विसरून जातो. आता आज जरी आपण इथे दस्तगिरीला आले, अजून एक महिनाभर आपल्या लक्षात राहतील बाबा, त्याच्यानंतर बाबांची आठवण येणार आहे का कोणाला? नाही होणार. कारण का आपण अशा ठिकाणी आपल्या स्वतःला गुंतून घेतो की जिथे प्रत्येक जण असं प्रपंच करत करतच ह्या गोष्टीमध्ये म्हणजे विषयामध्ये आपण गुंतून घेतो. विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि गोड विषय तो झाला कडू जीवावर. म्हणजे विषय कसा आहे? विषय म्हणजे सगळेच विषय आहे. विषय म्हणजे एकच गोष्ट लक्षात ठेवायची की जो देवाला विसरून ज्या काही इतर गोष्टी करतो ते विषयच आहे सगळे. म्हणजे कोणाला वाटतं की माझ्याकडे एवढ्या म्हशी असाव्यात, गायी असाव्यात, मी कुठेतरी चेअरमन झालो पाहिजे, मी कुठेतरी मंडळाचा अध्यक्ष झालो पाहिजे, मी कुठल्या तरी मंडळ ट्रस्टीवर संचालक पदावर असलो पाहिजे, किंवा एखाद्या पदपेढीमध्ये माझं चांगलं वर्चस्व असलं पाहिजे, एखाद्या समाजकार्यामध्ये मीच नेहमी पुढे राहिलो पाहिजे. हे सगळं जे आपल्याला येतं हा अहंकारच येतो. पण हे सगळं सोडता आले पाहिजे. हे सोडल्याशिवाय आपल्याला या गोष्टीला आपण जाऊ शकत नाही. म्हणून हे सांगायचे कारण इतकेच की असे ते मायेने ग्रासलेले असतात. म्हणजे आपल्याला माया पूर्णपणे गुंतून ठेवलेली आहे. मायेने असं गुंतून ठेवले की आपल्याला त्याच्यातून सुटता येत नाही. मग माया म्हणजे काय? बघा, आपल्याला जर लहान मुलांना सोडून आता मुंबईला भरपूर राहणारी व्यक्ती आहे, पण एखाद्या दिवसासाठी 2 दिवसासाठी जर गावाला आले आणि त्यांची लेकरं बाळ जर इथे असतील तर त्यांना जाताना खरंच बरं वाटत असेल का? जड अंतकरणाने जातात त्या मुंबईला कामासाठी, जड अंतकरणानेच जातात. पण ते सांगत नाही, बोलत नाही, कारण का ते मायेत गुंतलेले आहेत. पण त्याला परत एखादी जर सुट्टी भेटली तर लगेच आतुरात येतात. म्हणजे स्वतःचा विचार नाही करत तर कोणाचा विचार करतात? गावी माझी मुलं आहेत, माझा परिवार आहे, तिथे जायला पाहिजे. पण त्रास कोणाला होत असतो? त्या व्यक्तीला होत असतो. का? कारण ते मायात गुंतलेले असल्यामुळे, ह्या कारणामुळे त्यांची अशी अवस्था होते. म्हणून ते तुम्हाला मुकले असे जो आता या जगात माझे भजन करणारे असे 4 आहेत. म्हणजे पहा, जर ह्या सगळ्या गोष्टी सोडून म्हणजे आपण ह्या 4 जणांमध्ये मोडलं जातो. म्हणजे असे 4 जणांची त्यांनी स्तुती केली. 4 जण कोण आहेत? तर पहिला आहे आर्त. म्हणजे आर्त म्हणजे जो फक्त बघा घरामध्ये काही दुःख आलं किंवा स्वतःला त्रास झाला, आता परीक्षेचा काळ आहे, परीक्षेच्या काळामध्ये मुलं जातात मंदिरात, देवा आजचा पेपर जरा सोपं जाऊ दे, इंग्लिशचा पेपर आहे बरं का, ह्याला अर्थ म्हणतात. म्हणजे फक्त आपल्या तेवढा कार्यापुरतं, तेवढा कामापुरतं जे मंदिरात जातात, देवाला बसतात, त्याला अर्थ म्हणले. दुसरे म्हणावे जिज्ञासू. जिज्ञासू म्हणजे ज्यांना पूर्णपणे ज्ञान प्राप्त झाले पण स्वस्वरूपाची प्राप्ती नाही झाली पाहिजे, तशा लोकांना जिज्ञासू म्हणले. तिसरे म्हणजे अर्थार्थी. अर्थार्थी म्हणजे माझ्यासारखी बरं का, आमच्यासारखी लोक जी महाराज मंडळी आहेत ना, अर्थार्थी म्हणजे कुठेतरी प्रवचन करायचं, कीर्तन करायचं आणि काहीतरी पाकिटं घेऊन जायची, ह्याला अर्थार्थी म्हणले. म्हणजे फक्त करायचं कशासाठी? तर तुमच्याकडून काहीतरी धन भेटलं पाहिजे, काहीतरी लाभ झाला पाहिजे, ह्याला म्हणतात अर्थार्थी. आणि 4थे म्हणजे ज्ञानी. ज्ञानी या जगामध्ये एकच व्यक्ती होऊन गेली, ती म्हणजे जगद्गुरु, जगाची माऊली जी होऊन गेली ज्ञानेश्वर महाराज, यांनाच आपण ज्ञानी म्हणू शकतो. इतर सगळे ज्ञानी नाही. पण त्यांनी ज्या वाटचालीने चालले आणि त्यांनी ज्या मार्गाने स्वीकार केला, जर आपण जर केलं तर नक्कीच आपण सुद्धा ज्ञानी होऊ शकतो आणि त्यांचाच परिवाराला एक शब्दच ठेवू शकतो. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की अवघात संसार सुखाचा करीन आणि ती आनंद भरीन तिन्ही जगात. म्हणजे माऊलीने असं का सांगितलं? कुठल्या प्रकारचा विचार करून सांगितला? संसाराला म्हणजे संसार कुठला सांगितला होता? आपण जो करतो तो संसार नाही, गाडग्या माणसाचा संसार नाही, अवघाची संसार सुखाचा करीन. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की हे जन्माला मरणाला येणं, ह्या ह्याला संसार म्हणतात. जन्माला येणं आणि मरणं ह्याच्यातून मुक्त पावलंय माऊली. कारण स्वतः समाधी बांधून घेणं हे आपल्याला सारख्यांना म्हणजे त्यांनाच ते जमवू शकतं. म्हणजे ह्याचं सुटायचं कशासाठी? कारण आपल्याला पुढे जाऊन पूर्ण त्या युनीमध्ये जाऊन, त्या विष्ठेमध्ये जाऊन नाही गुंतायचं. आणि 83 लक्ष युनी 99,999 युनी आपल्याला त्या सुटायचं. अवघाची संसार सुखाचे. आपण जो संसार करतो तो नाही. आता आरतीमध्ये पण सुद्धा सांगितलं बघा, वारी वारी जन्म मरणाचे वारी, हारी पडलो आता
संकट निवारी. वारी वारी जन्म मरणाची वारी. पण लोक म्हणतात पंढरपूरची वारी, आळंदीची वारी, ती वारी नव्हे. जन्माला येणे आणि मरणे ही खरी वारी. ह्या वारीतून आपल्याला काय करायचं, सुटका करायचं. मग आपल्याला कोणाच्या पायावर नतमस्तक व्हायचं, त्या हरीच्या पायाची नतमस्तक व्हायचं. मग हरी कोण आहे, हरीला जाणून घ्यायचं. तो हरी म्हणजे तोच आत्मा, तेच चैतन्य आणि तेच आत्मस्वरूप आपल्याला प्राप्त करून घ्यायचं. आता ही जर गोष्ट तुम्ही मला विचारलं तर तुम्ही खरंच ह्या स्वरूपाला प्राप्त झालात का? हो, मी सांगू शकतो. कारण का ते नाम आम्ही घेतले, अनुग्रह घेतला, माळ घातली आणि त्या योग्यतेनेच हे सगळं झालं. आता मला माळ घालून 4 वर्ष झाले. तुम्हाला खोटं वाटत नाही की 4 वर्षात जर एखादी व्यक्ती एवढं प्रवचन करू शकते की नाही करू शकते. आज किती लोक आहेत असे की ज्यांना 20-25 आहे किंवा जन्मता माळ आहे, पण ह्या गोष्टी प्राप्त नाही. मी माझ्या स्वतःच तुमच्यासमोर म्हणजे मी मोठेपणा सांगत नाही, पण जी गोष्ट मला ज्याच्यामुळे त्या प्राप्तीमुळे जी गोष्ट माझ्याकडे घडते किंवा आपोआप जी घडून जाते ते तुम्हाला सांगण्याचं महत्वाचं आहे. कारण का अनुभव सांगणं महत्वाचं आहे. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की अनुभव आले माझा अंगा आणि ते या जगात सांगत असते. म्हणजे अनुभव आपले सांगणं महत्वाचं आहे. कारण आपल्या अनुभवामुळे एकतरी व्यक्ती घडत असते आणि घडलंच पाहिजे. जे आपण असे आले ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जग. मग शहाणे कशामुळे होणार आहे, तर जर एखाद्या ज्ञानी व्यक्तीच्या जवळ गेलो आपण तर होणार आहे. अज्ञानाच्या व्यक्ती भरपूर पडलेले. मग अज्ञानाच्या संगती झाल्यावर काय होणार आहे आपल्याला? आपण ज्या जसे सांगितले 3 जे वरचे अर्थ, जिज्ञासू आणि अर्थार्थी, मग यांच्यासारखी आपली स्थिती होणार आहे. मग या सगळ्या स्थितीतून आपल्याला सुटण्यासाठी काय करावं लागेल, तर ज्ञानी व्हायचं. मग ज्ञानी कसं व्हायचं? अर्थ हा आपले दुःख निवारण्यासाठी मला बसतो. म्हणजे जसं मागाशी सांगितलं तुम्हाला की ज्याची एखाद्या वेळेस अडचण आली असे म्हणणारे सुद्धा लोक म्हणजे तेवढ्या पुरते देवाला ओळखतात. कुठल्या कारणामुळे? ती त्यांची गरज भागून जावी, त्यांची जी अडचण आहे ती दूर होण्यासाठी फक्त देवाला प्राप्त करतात. मुमुक्ष ज्ञान प्राप्ती करतात, मला बघतात. मग मुमुक्ष म्हणजे ते वैराग्य त्याला प्राप्त व्हावं. म्हणजे हे मला नको, ते नको, फक्त त्याच्या पुरतं जातात. पण शेवटच्या वेळेस ते सगळ्या गोष्टी त्यांना आठवतात. तिसरा जो अर्थार्थी म्हणजे द्रव्यासाठी, मी आता जसं सांगितलं की कुठेतरी कार्यक्रम करायचा आणि पैशाचा लोभ आशा ठेवूनच कार्यक्रम करायचा, अशा प्रकारचे असतात. आणि पुत्र इत्यादी प्राप्तीची इच्छा म्हणजे मला पुत्र झाला पाहिजे, मुलगी झाली पाहिजे, माझी मुलगी डिलिव्हरीला आली तिला पण मुलगाच झाला पाहिजे, अशी जी इच्छा ठेवून जे जगतात त्यांना म्हणले अर्थार्थी. म्हणजे कुठला तरी अर्थ लावून ते भगवंताला बसतात. म्हणजे अर्थाशिवाय ते लोक परमार्थ करत नाही. आणि चौथा ज्ञानी भक्त, त्याला जगात खरोखरी काहीच कर्तव्य नाही. म्हणजे ज्ञानी भक्तांना कर्तव्य नाही. आता ज्ञानी कोणाला म्हणू शकतो आपण? जे संत आहे त्यांना. कारण साधारण पाहायला गेलं तर ज्ञानेश्वर महाराज एक संन्यासाची कार्य म्हणून संबोधले जाते, पण त्या ज्ञानामुळे ते त्या माऊली पदाला गेले. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याकडे खूप स्टेट होती, पण ती सर्व त्यांनी सोडून दिली. का? कारण त्यांना वैराग्य निर्माण झालं आणि ज्ञानी म्हणून ते समजले जातात. हे ज्ञानी पुरुषच माझा आवडता भक्त होय, हे ध्यानात ठेवा. म्हणजे भगवंताला कोण आवडतं? फक्त जो ज्ञानी तोच आवडतो. म्हणजे ज्ञानी म्हणजे कोण? जो खऱ्या भावाने देवाला बसतो. आता रावणाची लक्षात घेतली. रावणाकडे सगळं काही गोष्टी होत्या. रावणाकडे देव येत असताना सगळी कामं करायला देवाकडे होती. त्या रावणाकडे होती देव सर्व. पण ज्यावेळेस रामाची युद्ध करायची वेळ आली तर त्याचा भाव विभीषण हा त्याच्यापासून दूर झाला. म्हणजे मुळात काय गेलं, त्यांचा भाव गेला. तसं आपल्याला सुद्धा भाव ठेवून देवाला बसायचं. पण भाव जर गेला तर आपली निश्चित हार. मग रावणाची लंका कशी होती? सोन्याची लंका होती. आणि इकडे आपल्या आळंदीला अलंकापुरी. लंका म्हणजे नाशिवंत गोष्ट. बघा, रावणाकडे सगळं असताना सुद्धा नश्वर झालं. एका क्षणाला फक्त एका चुकीमुळे त्याला ही गोष्ट भोगावी लागली. का? कारण त्याच्या वासना मेल्या नव्हत्या. वासना त्याच्या पुढे ना पुढे ज्या जागृत होते, त्या वासनेमुळे वासनेच्या लागे संगीत म्हणजे वासनेच्या संघ असल्यामुळे त्याला ही गोष्ट थोर हानी झाली. आणि त्या हानीतून त्याचं काय झालं? नाश झाला. आणि इकडे अलंकापुरी, कुठे? आळंदीला. अलंकापुरी म्हणजे काय? जे नाशिवंत नाही. आजही आपण जर माऊलीच्या समाधीजवळ गेलो आणि जर आपण खरंच भावाने जर तिथे डोकं मस्तक ठेवलं, आजही तुम्हाला माऊली असतात जागृत आहे. माऊलीचा कृपा आशीर्वाद डोक्यावर खरोखरच कुठेतरी हात ठेवल्यासारखं वाटतं. म्हणून परमार्थ कसा करायचा? तर जाणतेने करायचा.
रामदेवी गुरु भजीचे तेरी कृत कार्य होईल. रामराम कोणाला घालतो, जी ओळखीची व्यक्ती आहे त्यालाच आपला रामराम असतो का अनोळखी व्यक्तीला सुद्धा रामराम असतो. मग जर अनोळखी व्यक्तीला जर आपण रामराम घातला तर ते काय म्हणते हे येड आहे, याला काही येड लागले असं म्हणतील की नाही. आपण कोणाला रामराम घालतो, ज्याची ओळख आहे त्याला. मग तसं आज आपली जी भक्ती चालली आहे भगवंताबद्दलची ती खरंच जाणून चालली आहे का फक्त नेणून चालली. कोणीतरी सांगावं आणि आपण करावं. हे तर वडील जे जे करतील त्या नाम धर्म ठेवी. म्हणजे वडिलांनी जे केलं, वडिलांनी केले, पंढरीची वारी केली, खंडोबाला जेजुरीला जायचं शिकवतंय, तिकडे मांढरदेवीला जायचं शिकवतंय. पण ते खरं आहे का. आता दृष्टांच्या रूपाने सांगायचं म्हटलं तर एका ग्रस्ताच्या घरी माणसं जेवायला आली होती आणि जेवणाच्या कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा येऊ नये. आजही आपण ती प्रथा पाळतो पहा की आपल्याकडे कुठली पाहुणे आले तर जेवताना कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून आपण पूर्ण दक्ष असतो. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याची आपण काळजी घेतो. तर त्यांच्याकडे खोडकर मांजर असल्यामुळे ते काय करतात, जेवायला बसायच्या अगोदर सगळ्यांना सांगतात जरा 2 मिनिटं थांबा बरं का, आणि त्या मांजरीला पकडून एका टोपली खाली झाकतात आणि वरून काहीतरी वजन ठेवलं. वजन का ठेवलं, कारण ती मांजर पुन्हा बाहेर येऊ नये आणि जी पाहुणी मंडळी आली त्यांचं येत असताना जेवण व्हावं. हे कोणी पाहिलं, त्यांच्या मुलांनी पाहिलं. मुलांनी पाहिल्यानंतर मुलाला काही वर्ष गेल्यानंतर, काही काळ गेल्यानंतर त्यांच्या घरी पाहुणे आल्यानंतर वडील नव्हते, वडिलांचं देहावसन झाल्यानंतर त्याला असं कळालं की जेव्हा पाहुणे आपल्या घरी येतात जेवायला तेव्हा आपल्याला मांजर डालून ठेवली पाहिजे. आता हे त्यांनी कधी पाहिलं होतं, वडील करताना पाहिलं होतं. मग वडिलांनी काय केलं होतं, का कशासाठी केलं हे त्यांनी कळून नाही घेतलं. ती मांजर त्या माणसांच्या ताटात उड्या मारेल, त्यांना जेवताना त्रास देईल म्हणून त्यांनी ती मांजर डालून ठेवली होती, त्या टोपली खाली झाकून ठेवली होती. पण ह्याला ते कळून नाही घेतलं, ह्याने फक्त पाहिलं वडिलांनी असं केलं ना जेवताना, मग आपणही तसंच करावं. मग त्यांनी जी जेवणारी मंडळी त्यांना सगळ्यांना थांबवलं आणि त्या काळी काय त्याच्या घरात मांजर नव्हती, मग तो अख्खा गाव हिंडत बसला.